सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना आजही सुट्टी जाहीर. खबरदारी म्हणून मोहोळ, करमाळा आणि माढा तालुक्यात शाळांना सुट्टी केली जाहीर. पावसामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त. सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली मागणी. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तांदुळवाडीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. खैरी नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अतोनात नुकसान. नांदेडमध्ये वैष्णोगिरी प्रकल्पाच्या दरवाजांमधून गोदावरीत विसर्ग सुरू. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यानंतर पंचशील नगरमधील लोकांच्या घरात शिरलं पाणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात विसर्ग. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर. महाकालिका मंदिरापासून देवपुराकडे जाणारा पूल बंद. जळगावच्या पारोळा तालुक्यात तामरसवाडीच्या बोरी मध्यम प्रकल्पाचे सर्व 14 दरवाजे उघडले. बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडच्या हिंगणी हवेली गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 लोकांचा एनडीआरएफ कडून रेस्क्यू. हवेलीच्या सिंधपना नदीला पूर आल्यानं हिंगणी हवेली गावाला पुराचा फटका. शेतपिकांचं मोठं नुकसान. धाराशिवच्या भूम परंडा तालुक्यातील लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो. भूम तालुक्यातील डुक्करवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा फुटला. खबरदारी म्हणून धरणाचे सांडवे फोडण्यास पाटबंधारे विभागाकडून आता सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नारंगी धरणातून विसर्ग. धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीपात्रात असलेल्या मंदिरात अडकलेल्या 4 जणांना अग्निशमन दलांकडून बाहेर काढण्यात आलं. पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव. पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट, मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा. आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू. यासाठी आमच्या 7977201298 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.